जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, सीईटी सिरीजचा आजचा आपला 18वा दिवस आहे. ट्रिग्नोमेट्री 2 हा जो 11चा टॉपिक आहे, याचं आपलं तिसरं लेक्चर आहे. खरं तर याआधी आपले 12वीचे 2 टॉपिक कव्हर झालेत, मॅट्रिसेस आणि लॉजिक. ते पाहिले नसतील तर पाहून घ्या. त्यासोबतच 11वीचा स्ट्रेट लाईन हा टॉपिकही आपला कव्हर झालेला आहे. ओके. आणि आता आपला जो टॉपिक चालू आहे चौथा, तो पण 11वीचाच आहे, ट्रिग्नोमेट्री 2. याच्या पण 2 लेक्चर कव्हर झालेत. आता तिसरं लेक्चर आहे. आता या क्वेश्चनला म्हणजे या टॉपिकला सॉल्व्ह करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची म्हणजे फॉर्म्युला लिस्ट सोबत ठेवायची. नुसती सोबत नाही ठेवायची, तर ते फॉर्म्युले लक्षातही ठेवायचे आहेत. आले लक्षात? ठीक आहे. तर अशा या टॉपिकला आपण आता सुरुवात करतोय. तुमचा सर्वात आवडता टॉपिक ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे. आता पहा काय सांगितलं, इन साइन थिटा मायनस अल्फा, साइन थिटा आणि साइन थिटा प्लस अल्फा आर इन एच पी. तर हे एच पी मध्ये दिले 3 मेंबर आहेत. साइन हा एक मेंबर आहे, हा एक मेंबर आहे आणि हा एक मेंबर आहे. हे एच पी मध्ये दिले. तर कॉस टू थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता कॉस टू थिटाच्या तुम्हाला आयडेंटिटी माहित पाहिजे. कॉस टू थिटा याची जर मला व्हॅल्यू काढायची असेल तर मला काय काय माहित पाहिजे पहा, म्हणजे याच्या आयडेंटिटीज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके. त्यानंतर आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. त्यानंतर आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. त्यानंतर आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके. तर या 4 आयडेंटिटीज आहेत कॉस टू थिटाच्या. याची व्हॅल्यू आपल्याला त्यांनी विचारलेली आहे आणि ती कॉस मधली विचारली, म्हणजे तुम्हाला जर पाहिजे झालं तर या पॅटर्न मध्ये कुठेतरी तुम्हाला तो क्वेश्चन बसवावा लागेल. ओके. ठीक आहे. आता एच पी दिले. व्हॅल्यू कोणाची काढायची, तर हे मी तुम्हाला सगळेच फॉर्म्युले या ठिकाणी राईट करून दिले. आता हे जे दिले हे सर्व कशामध्ये दिले, एच पी मध्ये दिले. एच पी मध्ये दिले याचा अर्थ एच पी म्हणजे काय, हार्मोनिक प्रोग्रेशन. मग त्याआधी तुम्हाला थोडंसं बेसिक, थोडंसं तुमचा एक 5 मिनिट वेळ जास्त घेतोय, पण एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, जीपी म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय, आणि एच पी म्हणजे हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणजे काय. ओके. आता हे जर 3 पॉईंट तुम्हाला समजून घ्यायचे झालं तर एपी म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन. दिलेले जे नंबर असतात ते कॉमन डिफरन्सने म्हणजे कॉन्स्टंट, कॉमन डिफरन्स त्यांच्यामध्ये डिफरन्स त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट असतो. म्हणजे जर पाहायला गेलं तर 2, 4, 6, 8 अँड सो ऑन. इथं जर पाहिलं तर प्रत्येक नंबरमध्ये 2, 2, 2, 2 चा गॅप आहे. आलं लक्षात? याला काय म्हणतो आपण, एपी. आता यातल्या कोणत्याही 3 टर्म जर तुम्ही घेतल्या, कोणत्याही 3 टर्म जर घेतल्या, तर त्याच्या मिडलची टर्मची दुप्पट ही ह्या 2 टर्मची काय असते, ॲडिशन असते. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 2 आणि 4 सॉरी 2 आणि 6 8 बरोबर आहे. आणि ती मिडलची काय येते, दुप्पट येते. लक्षात ठेवा. 4 दुनी 8. लक्षात? म्हणजे आता त्या पद्धतीने तुम्ही असंही म्हणू शकता. इथं जर पाहिलं तर पहा, आता ह्या पुढच्या 3 टर्म जर मी घेतल्या तर त्यातली मिडलची टर्म 6 आहे. ओके. आणि ह्या दोनची जर मी बेरीज केली तर 8 आणि 4 12 आणि 6 दुने 12. ओके. समजा तुम्हाला असं वाटलं नाही सर मला त्याच्या पुढे पण चेक करायचंय, तर इथं समजा आपण 10 घेतले आणि आता आपण हे 3 मेंबर घेतले, तर 10 6 16, 8 दुने 16. म्हणजे तुमच्या इथं एक लक्षात आलं असेल का, जर दिलेले 3 मेंबर एपी मध्ये असतील, समजा ए, बी आणि सी हे 3 मेंबर जर एपी मध्ये असतील, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे मिडलची दुप्पट ही काय होते, ह्या 2 नंबरची काय असते, ॲडिशन असते. आलं लक्षात? याला आपण एपी म्हणतो. मग जीपी म्हणजे काय, आता जीपी मध्ये आहे ना मल्टिपल कॉन्स्टंट असतो. म्हणजे कसं, आता समजा याच पॅटर्नला थोडंसं आपण फॉलो करायचं म्हटलं तर 2, 4, 8, 16 ओके आणि 32. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं पुढच्या टर्मला मागच्या टर्मने डिव्हाइड केलं तर उत्तर तुम्हाला 2 मिळेल. ओके. कोणतेही पहा, ह्या टर्मला ह्या टर्मने डिव्हाइड केलं, मागच्या टर्मला पुढच्या टर्मला मागच्या टर्मने डिव्हाइड केलं, का आपल्याला उत्तर किती मिळतं, 2. म्हणजे गुणाकार कॉन्स्टंट असतो. आता इथं 2 आहे, प्रत्येक वेळेस 2च असेल याची गॅरंटी नाही. तो 4, 5 पण तो कॉन्स्टंट असतो. ओके. म्हणजे 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32 या पॅटर्नमध्ये इथं नंबर 2 2 वाढत जातो आणि इथं मल्टिपल मध्ये असतो. आलं लक्षात? तर आता इथं जर पाहायचं झालं 3 मेंबर मध्ये, तर इथं पाहता इथं किती आहे, 2 आणि इथे किती आहे, 8. आता 8 दुनी 16 आणि तो मिडलचा नंबर आहे त्याचा स्क्वेअर असतो. ओके. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 4 चा वर्ग 16 आणि 8 दुनी किती आले, 16. जर तुम्ही इथं पाहिलं, समजा तुम्ही हे 3 मेंबर घेतले 4, 8 आणि 16, तर पहा 16 चोक 64 जो मिडलचा नंबर आहे, स्क्वेअर आहे. इथं जर पाहिलं तर 32 गुणिले 8 256 जो 16चा वर्ग आहे. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर काय लक्षात येईल तुमच्या, का ए बी सी हे 3 मेंबर जर जीपी मध्ये असतील, ए बी सी हे 3 मेंबर जर जीपी मध्ये असतील, तर याचा अर्थ होतो मिडलचा स्क्वेअर हा उरलेल्या दोघांचे काय असतो, पहिला आणि थर्ड
यांचा काय असतो गुणाकार असतो. हे सर्वात महत्त्वाची आयडेंटिटी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे लिहून घ्या. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर एचपी. एचपी म्हणजे काय? हार्मोनिक प्रोग्रेशन. आता हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणजे काय? जेव्हा दिलेले नंबर दिलेला जो सिक्वेन्स आहे त्याला तुम्ही इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करता आणि इनव्हर्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो जो पार्ट आहे जे नवीन सिक्वेन्स मिळतो तो एपी मध्ये असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर आपल्याला पाहिजे झालं तर 1/2 1/3 असा एक सिक्वेन्स दिला 1/4. आता हा जो सिक्वेन्स आहे हा एचपीचा सिक्वेन्स आहे. याचा अर्थ काय? याचा इनव्हर्स जर आपण केला, याचा इनव्हर्स म्हणजे काय होईल बा, 1चा इनव्हर्स 1, 1/2 चा इनव्हर्स 2, 1/3 चा इनव्हर्स 3, 1/4 चा इनव्हर्स 4 अँड सो ऑन. आता जर तुम्ही हे पाहिलं तर हे कशामध्ये पाहिजे? एपी मध्ये पाहिजे. हे कशामध्ये पाहिजे? एपी मध्ये. ओके, म्हणजे दिलेल्या सिक्वेन्सचा इनव्हर्स हा एपी मध्ये असेल तर त्या सिक्वेन्सला एचपी असं म्हणतात, आधीच्या सिक्वेन्सला. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात काय, एचपीला सगळे रूल कोणाचे लागू होतात? एपीचे रूल लागू होतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल का हा जो मिडलची संख्या आहे याची दुप्पट ह्या दोघांची काय असते? ऍडिशन, जे आताच आपण एपी मध्ये पाहिलं होतं. म्हणजे कोणतेही 3 मेंबर जर एचपी मध्ये असतील, कोणतेही 3 मेंबर जर एचपी मध्ये असतील तर त्यांचा इनव्हर्स करायचा जो एपी मध्ये असतो. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथं क्वेश्चन विचारला का हे 3 मेंबर एचपी मध्ये म्हणजे यांचा इनव्हर्स कशामध्ये असणार आहे? एपी मध्ये असणार आहे. मग एपीचे रूल माहिती तुम्हाला, मिडलच्या नंबरची दुप्पट ही उरली पहिला आणि तिसऱ्याची काय असते? ऍडिशन असते. ओके, तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा. आता आपण प्रश्न सोडवणार आहोतच, फक्त या कन्सेप्ट तुम्हाला माहिती हव्यात, कारण प्रत्येक वेळेस एचपीज देतील, एपीज देतील किंवा जीपीज देतील माहित नाही, म्हणून मी वन टाइम तुम्हाला त्या तीनही कन्सेप्ट शिकवलेल्या आहेत. ओके, खरं तर याची थोडक्यात रिव्हिजन घेतली कारण ऑलरेडी हे तुम्हाला आधी शिकवलेलं असणार आहे. ठीक आहे. आता जर पाहिलं आपण तर काय होता आपला पहिला मेंबर? साइन थिटा मायनस अल्फा. ओके, ठीक आहे. मग आपले जे नंबर आहे साइन थिटा मायनस अल्फा, दुसरा आहे साइन थिटा आणि तिसरा आहे साइन थिटा प्लस अल्फा. आलं लक्षात? मग आता हे कशामध्ये दिले? एचपी मध्ये दिले आणि म्हणून आता हे जीपी मध्ये कन्वर्ट करायचे, एपी मध्ये कन्वर्ट म्हणजे यांचा इनव्हर्स साइन थिटा मायनस अल्फा 1 साइन थिटा आणि 1 साइन थिटा मायनस प्लस अल्फा. आलं लक्षात? आता हे जे असणार आहेत हे कशात असणार आहेत? एपी. ओके, आता हे जर एपी ते तर मिडलच्या नंबरची दुप्पट. आता हा जो नंबर आहे याची दुप्पट म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय केलं. ओके, 1 काही इथं याला साइन थिटा. हा काय असणार आहे? पहिल्या आणि तिसऱ्याची ऍडिशन म्हणजे काय? 1 साइन थिटा मायनस अल्फा. ओके, इंटू ऍडिशन आहे 1 साइन थिटा प्लस अल्फा. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजेच आता इथे काय होणार आहे? 2 साइन थिटा इज इक्वल टू, आता बेस सेम नाही, बेस सेम करावं लागेल. बेस सेम करताना आपण काय करणार आहे? हा इकडे जाणार आहे मल्टिप्लायला, साइन थिटा प्लस अल्फा प्लस इथं जर पाहायला गेलं तर काय होणार आहे? साइन थिटा मायनस अल्फा आणि अपॉन खाली काय होणार आहे? साइन थिटा मायनस अल्फा साइन थिटा प्लस अल्फा. लक्षात? बेसिक वाला बेस सेम करून घेतला. आता त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता आपण या ठिकाणी काय करू शकतो? आयडेंटिटी यूज करू शकतो. आयडेंटिटी काय? इथं जर पाहिलं तर पहा काय, साइन थिटा प्लस अल्फा साइन थिटा मायनस अल्फा म्हणजे कोणती आयडेंटिटी? या ठिकाणी तुम्हाला एक आयडेंटिटी यूज करावी लागेल. ती आयडेंटिटी कोणती? साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. ओके, ही आयडेंटिटी काय सांगते? 2 साइन ए इंटू कॉस बी. आलं लक्षात? मग ही आयडेंटिटी मला इथे यूज करायची. आता खाली जर पाहिलं तर त्याच दोघांचं काय? इंटू आहे म्हणजे इथे दुसरी आयडेंटिटी काय? साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी. आता ह्या दोनची इथं ऍडिशन इथं इंटू आहे. ओके, तर याची आयडेंटिटी काय पहा? साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. ही आयडेंटिटी. मग ह्या दोन आयडेंटिटी जर मला इथे यूज करायचं झालं, पहा आयडेंटिटीने लक्षात ठेवा कोणत्या आयडेंटिटी? ह्या आयडेंटिटीज तुम्हाला यूज करायच्या आहे. ठीक आहे, आलो आपण आपल्या मेन एक्झाम्पलला. आता इथं जर पाहायचं झालं तर काय आता इथे ए म्हणजे कोण आहे? थिटा आणि बी म्हणजे कोण आहे? अल्फा. मग वरच्या आयडेंटिटीचा जर वापर केला आपण तर इथं कोण दिले? 2 साइन थिटा
टू अपॉन साईन थिटा हे आहे तसंच आहे इज इक्वल टू, आता इथं ते आपल्याला आयडेंटिटी यूज करायची म्हणजे वरती काय येणार आहे टू साईन थिटा इंटू कॉस अल्फा आणि अपॉन खाली जर पाहिलं तर साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अल्फा, सॉरी साइन स्क्वेअर, ओके, साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. काय झालं कळलं? एकदा थिटा आणि एकदा अल्फा या दोन आयडेंटिटी आपण त्या ठिकाणी यूज केल्या. आता ह्या आयडेंटिटी यूज केल्यानंतर काय होणार आहे, इथं जर पाहिले तर 2 आहे आणि इथं पण 2 आहे, हा 2 इकडे येऊन डिव्हाइड गेला तर ह्या 2 ला 2 काय होऊ शकतो, कॅन्सल. म्हणजे आता इथं राहिला 1 अपॉन साइन थिटा आणि इथं मग आपण काय करू, मध्ये इक्वलचा सिम्बॉल आहे, मग हा मेंबर इकडं हा मेंबर इकडं जर ट्रान्सफर केला तर हा काय होईल, साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू, हा इकडे गेला काय झाला, साइन स्क्वेअर थिटा हा इकडे मल्टिप्लाय झाला इनटू इथं काय कॉस अल्फा, ओके, हा फक्त साइनला मल्टिप्लाय झाला सेम नंबर आणि हे मेंबर इकडे आले. आता हा मायनस आहे, इथं साइन स्क्वेअर थिटा आहे, इकडे पण साइन स्क्वेअर थिटा आहे, मग आपण याला इकडे बोलून घेतलं, याला तिकडे पाठवलं, म्हणजे इथं काय होईल, साइन स्क्वेअर थिटा इकडे हा मायनसला आला, साइन स्क्वेअर थिटा इनटू कॉस अल्फा हा त्याच्यासोबतच येणार आहे, हा तिकडे गेला काय झाला, साइन स्क्वेअर अल्फा. मग आता इथं जर पाहिलं तुम्ही तर यामधनं कॉमन कोणाला काढू शकता तुम्ही, साइन स्क्वेअर थिटाला तुम्ही कॉमन काढलं, मग आतमध्ये जर तुम्ही इथं पाहिलं साइन स्क्वेअर थिटा आणि इथून जर कॉमन काढला तर इथं 1 राहिला आणि इथं कोण राहिला, मायनस कॉस अल्फा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. ओके ठीक आहे. मग आता इथं आपण काय करू शकतो बा, इथे साइन थिटा आहे, 1 मायनस कॉस अल्फा. आता कॉसच्या आयडेंटिटी आत्ताच आपण पाहिलं होत्या या ठिकाणी, बरं इकडे लिहून घेतो, खरं तर आपण या ठिकाणी आत्ताच त्या आयडेंटिटी इथं लिहून घेतलेल्या आहेत. ओके ठीक आहे, त्यातली कोणती आपण यूज करू शकतो, जर तुम्ही इथं पाहिलं तर 1 मायनस कॉसच्या आयडेंटिटी पहा, कॉस 2 थिटा, पेन बदलतो म्हणजे तुमच्या लक्षात राहते. ठीक, आता इथं जर पाहिलं तर काय, कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. ओके, आता ही जर आयडेंटिटी मला यूज करायची असेल तर मी हा कॉस 2 थिटा तिकडे घेऊन जाईल, पहिली गोष्ट. आता पहा मी आयडेंटिटी यूज कशा पद्धतीने करतोय, 1 मायनस कॉस अल्फा, आता इथं अल्फा आहे इथं थिटा आहे, मग आपण काय करूया, समजा मी इथे कॉस 2 थिटाच्या ऐवजी मी फक्त थिटा लिहिलं तर इकडे काय होणार आहे, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2. काय झालं, मी याचा हाफ केला तर मला ह्या थिटाचा काय करायचं आहे, हाफ करायचं. दुसरी गोष्ट, जर मी ह्या 2 साइन स्क्वेअर थिटाला इकडे बोलवलं तर हा कॉस थिटा तिकडे जाऊन काय होईल, मायनस, म्हणजे हा इकडे येऊन प्लस होईल, हा तिकडे जाऊन मायनस होईल, म्हणजे आता काय झालं इथं पहा, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा. म्हणजे 1 मायनस कॉस थिटाची मी आयडेंटिटी काय यूज करू शकतो पहा, ह्या आयडेंटिटीला आपण काय केलं, मॉडिफाय केलं. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर काय, साइन स्क्वेअर थिटा, ओके, ब्रॅकेटमध्ये इथं जर पाहिलं तर काय लिहितोय मी, 1 मायनस, सॉरी 1 मायनसच्या जागी आता आपल्याला काय लिहायचं, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, आलं लक्षात, ठीक आहे, इज इक्वल टू. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर थिटा नाही आहे आपला, अल्फा आहे, इथं इथे अल्फा आहे, ओके, अल्फा आहे आपल्या एक्झाम्पल, ठीक आहे. आता साइन स्क्वेअर अल्फा बाय 2, आता याला इकडे सुद्धा साइन स्क्वेअर अल्फा आहे, मग याला पण आपण अल्फा बाय 2 मध्ये कन्वर्ट जर केलं तर हे मेंबर इकडे काय होऊ शकतात, कट होऊ शकतात, आणि मग आपण काय करू शकतो पहा, इथे साइन स्क्वेअर अल्फा, इथं जर आपल्याला आयडेंटिटी यूज करायची झाली तर आपण कोणती यूज करू शकतो, साइन 2 थिटा वाली. आता साइन 2 थिटाची आयडेंटिटी काय, पुन्हा या ठिकाणी हा, बरं ठीक आहे, बाजूला घेऊया, इकडे आहे जागा आहे, साइन 2 थिटा, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता जर मी याला हाफ केलं तर याचं पण काय होणार आहे, हाफ होणार आहे, म्हणजे हीच आयडेंटिटी थोडी मॉडिफाय करू आपण. आता इथे मी काय लिहितोय, साइन थिटा, तर इज इक्वल टू काय लिही, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, पण आपल्या गणितामध्ये कोण आहे, अल्फा आहे, आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे आता ही आयडेंटिटी जर मी इथं वापरली, बरं दुसरी गोष्ट, या ठिकाणी काय दिलंय, त्यांचा स्क्वेअर दिलाय, जर त्यांचा स्क्वेअर आहे, म्हणजे जर मी इथं काय केला, स्क्वेअर केला तर यांचा सगळ्यांचा काय होणार, स्क्वेअर होणार, म्हणजे याचा स्क्वेअर, याचा पण इथं स्क्वेअर, इथं पण स्क्वेअर, म्हणजे या आयडेंटिटी जागी आता मी काय लिहितोय बा, 4 साइन स्क्वेअर
अल्फा बाय 2 इंटू कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. आलं लक्षात? हे या आयडेंटिटीचा फक्त इथं स्क्वेअर होता पूर्णचा, दॅट्स इट, आपण स्क्वेअर केला. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता इथं काय झालं पहा, साइन, ठीक आहे. आता इथं काय साइन स्क्वेअर थिटा ब्रॅकेट, आता ह्या 2 ला आपण तिकडे पाठवलं, साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2 कॅन्सल झाला आणि इथं इज इक्वल टू हा 2 कोणाला मल्टिप्लाय केला पहा, 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. ओके. आता काय झालं नीट लक्षात ठेवा, हा जो मेंबर आहे हा याला डिवाइडला गेला, कारण इकडे इंटू 2 नी 4 ला डिवाइड केलं, 2 राहिलं आणि इथं काय कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 आणि इकडे जर पाहिलं तर साइन स्क्वेअर थिटा. आता साइन स्क्वेअर थिटाची बेसिक आयडेंटिटी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके. मग आता इथं पहा नेक्स्ट पेजवर जाऊया आपण. साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 इंटू काय कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. ओके. आपल्याला इथं मी काय लिहिलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 ही बेसिक वाली आयडेंटिटी वापरली आपण. ओके. ठीक आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर कॉस 2 थिटाची आयडेंटिटी काय, कॉस 2 थिटाची आपल्याला व्हॅल्यू विचारली, त्याची आयडेंटिटी पहा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके. ठीक आहे. मग आता ही आयडेंटिटी, हा पॅटर्न मला या ठिकाणी काय करायचं आहे, डिझाईन करायचं. हा पॅटर्न माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे का, कारण माझ्या एक्झाम्पलमध्ये कॉस स्क्वेअर थिटा आलेला आहे. मग कॉस स्क्वेअर थिटाला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि -1 करायचं आहे. मग पहिली गोष्ट आपण काय करू, हा कॉस स्क्वेअर थिटाला आपण तिकडे ट्रान्सफर करू आणि याला इकडे बोलून घेऊ. म्हणून इथे काय होईल पहा, 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 इज इक्वल टू इकडे काय राहिला कॉस स्क्वेअर थिटा. पहा हा इकडे मेंबर मायनस म्हणून आला आणि हा प्लस तिकडे गेला. आता दुसरी गोष्ट, इथं जर पाहिलं तर याला 2 ने मल्टिप्लाय करायचंय. याला कोण मल्टिप्लाय पाहिजे, 2. जर मी याला 2 ने मल्टिप्लाय करतोय, आपण पेन बदलूया. ठीक आहे. जर मी याला 2 ने मल्टिप्लाय करतोय तर ह्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा मला याला काय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं काय होणार आहे, 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2 होईल ना, पहिल्यांदा 2 आहे. ओके. 2 मायनस 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा. 2 ने आपण एक्स्ट्राचं मल्टिप्लिकेशन केलं, मी जे जागेवर लिहिलं खरं तर. आले लक्षात काय झालं? ठीक आहे. हा इकडे गेला, हा ओके ठीक आहे, डन. आलं इथपर्यंत कम्प्लीट. आता इथे जर पाहिलं तर कॉस स्क्वेअर थिटा मायनस जर मी इथं 1 केलं तर मला इकडे पण काय करावं लागेल, 1 मायनस करावं लागेल. म्हणजे 2 मधून जर मी 1 मायनस केला, आता हा मायनस एक्स्ट्राचा मी केलाय. ओके. ठीक आहे. म्हणजे इथं काय होईल, 2 मायनस 1 म्हणजे इथे किती आला, 1 मायनस 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आता याच्या जागी आपण काय लिहू शकतो, कॉस 2 थिटा, कारण ही त्याची आयडेंटिटी आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 1 मायनस 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. आलं लक्षात? तर हे तुमचं काय झालं, फायनल उत्तर झालं. या ठिकाणी जर पाहायचं झालं तर पहा ऑप्शन कोणतं आहे, 1 मायनस 4 कॉस स्क्वेअर 1 मायनस 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. आता सिंपल आहे, आता थोडासा वेळ जास्त लागला, 10-15 मिनिटं 10 मिनिटं जास्त, कारण आपण इथं एपीची, जीपीची आणि एचपीची कन्सेप्ट समजून घेतली. आता तसं पाहायला गेलं तर फार काय हार्ड नाही गेलेलं. त्यांनी सांगितलंय का हे एचपी आहे, तर आपण त्याला जे एपी मध्ये कन्वर्ट केलं. एपीची बेसिक आयडेंटिटी मिडलच्या नंबरची दुप्पट, ही पहिल्या आणि तिसऱ्याची ऍडिशन असते. मग आपण हा मेंबर इकडे बेसिक वाली ऍडिशन करून घेतली. त्यानंतर इथं हे दोन जे आयडेंटिटीज वरती एकदा प्लस त्याच नंबरचं मल्टिप्लिकेशन खाली, त्याच्या आयडेंटिटीज आपण इथे यूज केल्या. 2 ला 2 कॅन्सल झाला, त्यामुळे हा इकडे आला, हा इकडे गेला. दॅट्स इट. आता तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल का खूप लेंदी आणि मोठी प्रोसेस आहे, अजिबात नाही. तुमच्या सहज एकदा प्रॅक्टिस करत राहिलं का तुमच्या सहज लक्षात येत जाईल. ओके. त्यानंतर आपण हा पार्ट आणला, इथून हा पार्ट इकडे घेतला, कारण आपल्याला टॅन थिटा कॉमन काढायचा होता. याला तिकडे पाठवलं, टॅन थिटा कॉमन काढून घेतलं. इथं 1 मायनस कॉस अल्फा राहिलं, इथं साइन स्क्वेअर. आता कटिंग झालं पाहिजे, कटिंग झालं पाहिजे. आता साइन स्क्वेअर थिटाला आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो. ओके. मग आपल्याला हा नकोय एक्स्ट्राचा कॉस अल्फा. मग आपण इथे काय केलं, याची आयडेंटिटी ही वाली आयडेंटिटी यूज केली आणि ती 2 साइन स्क्वेअर अल्फा बाय 2, म्हणजे इकडं साइन स्क्वेअर अल्फा इथे होता, त्याला सुद्धा साइन 2 थिटाची ही वाली आपण आयडेंटिटी यूज केली आणि इकडं हा मेंबर म्हणजे
वाटलंच लिहून ठेवतो दाखवून ठेवतो, ही इथं वापरली आणि ही तुम्ही इथे वापरली. आलं लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने आणि मग खाली हा मेंबर तिकडे गेला डिवाइडला, त्यामुळे हा इथं तसंच राहिला आणि हा 2नी 4ला डिवाइड केल्यामुळे 2 आणि कॉस स्क्वेअर अल्फा इथं आला आणि मग बाकी माहिती तुम्हाला साइन स्क्वेअर थीटाला कॉस स्क्वेअर 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इथे लिहिलं. ही आयडेंटिटी या ठिकाणी आली. त्यानंतर आपण काय केलं, आपल्याला ह्या मेंबरला आपण इकडे नेलं, ह्या मेंबरला आपण इकडे आणलं. आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाला इथं मी 2 स्टेप एकत्र केल्यात खरं तर. याला 2 मल्टिप्लाय केलं म्हणून ह्या टोटल इक्वेशनला आपण 2 मल्टिप्लाय केलं. त्यानंतर 1 मायनस केला, मग इकडे पण 1 मायनस केला, इथलावाला हा 1 मायनस केला पहा आपण इथं. त्यानंतर आपल्याला हे आन्सर मिळालं, आपल्याला हे इकडे मिळालं आणि ही कोणाची आयडेंटिटी आहे, तर कॉस 2 थीटाची आणि दॅट्स इट. हे आपलं काय मिळालं, आपल्याला फायनल उत्तर मिळालेलं आहे. आले लक्षात? तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे पूर्ण बेसिक आहे. ओके. त्यानंतर हे तुमचं सॉल्विंग आहे, कोणती आयडेंटिटी कोणती कशा पद्धतीने यूज केली. ठीक आहे. आणि त्यानंतर हे तुमचं फायनल आन्सर आहे. एकदा पहा, एखाद 2 गणितं तुमच्या प्रॉब्लेममध्ये पेपरमध्ये अशी असणार की जी थोडीशी लेंदी असतील, पण ती तुम्हाला या पॅटर्ननी काय करायची, सॉल्व्ह करायची आहे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय पहा, tan x 3/4 पाय पेक्षा मोठा आहे, एक्स आणि 3π/2 पेक्षा लहान आहे. कॉस x/2 ची व्हॅल्यू काढायची. आता कॉस x/2 म्हणजे आता इथे तुम्हाला खरं तर आयडेंटिटी यूज करायची. पहा कोणती, कॉस, ठीक आहे. आयडेंटिटी काय शिची पहा, कॉस θ/2. कॉस θ/2 ची आयडेंटिटी काय, 1 मायनस कॉस थीटा अपॉन 2. ही बेसिक आयडेंटिटी वापरायची. आता थीटाच्या जागी कोण आहे, फक्त आपला एक्स. मग जर मला कॉस एक्सची आयडेंटिटी वापरायची, x/2 जर काढायचा आहे, तर मला कॉस थीटाची आयडेंटिटी म्हणजे कॉस एक्सची आयडेंटिटी किंवा व्हॅल्यू मला माहित पाहिजे. आता त्यांनी मला व्हॅल्यू कोणाची दिली, टॅनची. आता टॅन वरनं पहा, मला टॅन ची व्हॅल्यू दिली, पण मला पाहिजे कोणाची, कॉस. जर कॉसची मला पाहिजे नसेल, कॉस एक्स जर मला पाहिजे असेल, तर कॉसच्या सेक जरी मला मिळाला तरी चालतंय. एकतर मला साइन तरी मिळायला पाहिजे, माहिती ना, मला सेक तरी मिळायला पाहिजे. मग साइन मिळाला तर बेसिक आयडेंटिटीमध्ये आपण त्याची व्हॅल्यू पुट करू शकतो आणि जर मला सेक मिळाला तर त्याला आपण उलटं करू शकतो, म्हणजे आपल्याला कॉस मिळतो. मग आपल्याला या ठिकाणी कोणती दिली, टॅनची दिली. टॅनची जर दिली तर आपल्याला टॅन आणि सेकची एक आयडेंटिटी, त्यावरनं सेकची काढता येईल आणि सेक मिळाला तर आपल्याला कॉस मिळतो आणि कॉस मिळाला का तो फक्त आपल्याला इथं सबस्टिट्यूट करायचा. ओके. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय केलं पहा, टॅनची आयडेंटिटी कोणती, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, ज्याला आपण आता एक्स म्हणणार आहे. ओके. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. ओके. आता इथं 1 प्लस टॅन स्क्वेअर, आता टॅनची व्हॅल्यू काय, 3/4. मग आपण 3/4चा या ठिकाणी काय केला, स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. आता इथं 1 प्लस 9 किती आले, 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. आता इथं किती आले, 16 इकडे गेले म्हणजे किती आले, 25. बेस सेम करून घेतला, 16 1 16. ओके. 16 1 16, 9 1 9, 9 आणि 16 आणि खाली 16 इज इक्वल टू काय आलं, सेक स्क्वेअर एक्स. आता इथं जर पाहिलं तर काय घेतलं आपण, स्क्वेअर रूट सेक एक्स. सेक एक्सचं हे 5/4 इज इक्वल टू कोणाला, सेक स्क्वेअर रूट घेतले आपण एक्स. ओके. म्हणजे सेक एक्सची व्हॅल्यू, पण इथं देताना आपण कोणतं देतो, प्लस मायनसचं साइन देतो. आता याला नक्की सेकची कोणती व्हॅल्यू आपण पिक करायची, सेक एक्स इज इक्वल टू. आता जर पाहायचं झालं तर इथे पहा, टॅन एक्स काय दिलेलं आहे तुम्हाला, टॅन एक्स दिलंय 3/4. म्हणजे टॅनची व्हॅल्यू काय असते, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा थीटा आहे, अपोजिट आणि ऍडजस्टंट दोन्हीही प्लस आहे, तर हायपोटेनियस हा प्लसच असला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जर पाहायचं झालं तर आपल्याला कोणती व्हॅल्यू उचलावी लागेल, प्लस व्हॅल्यू उचलावी लागेल. जर आता मला सेक कळायचं, मला कॉस कळणार आहे, काय कॉस, कॉस एक्स आहे तुमचा 5/4चा 4/5 होणार. आपण काय करतो या ठिकाणी, त्याला उलट करतो. मग आता कॉस एक्सची आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला, कॉस x/2 ही जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, तर याचा फॉर्म्युला एक्सपेन्शन काय किंवा आयडेंटिटी काय, 1 मायनस कॉस x/2. ओके. मग आता अंडर रूट 1 मायनस कॉस, कॉस एक्सची व्हॅल्यू किती आहे, 4/5/2. म्हणजे जर इथं तुम्ही पाहिलं तर बेस सेम करावं लागेल. बेस सेम नाहीये म्हणजे 5 1 5, 4 1 4, 5तून 4 गेले 1 राहिला, अपॉन 5 1 5 डिवाइड बाय 5 डिवाइड बाय 2. ओके. अंडर रूटमध्ये, म्हणजेच आता त्याच्या पुढची स्टेप इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 1/5
आणि त्याला इंटू हा 2/1 आहे म्हणजे 1/2 होणार, हा उलटा होऊन वरती येणार म्हणजे 1/, किती आला 10, स्क्वेअर रूट घेतलं तर 1/√10 आणि हेच काय झालं तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे 1/√10. पर्याय क्रमांक 3 आले लक्षात. मग सिंपल क्वेश्चन होता, फक्त या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट काय होतं तुम्हाला, सर्वात इम्पॉर्टंट होतं का तुम्हाला ही आयडेंटिटी माहीत असणार. ही जर तुम्हाला आयडेंटिटी माहीत असेल तर मग मात्र तुम्हाला सहजरित्या हा प्रश्न काय करता येणार आहे, सॉल्व्ह करता येणार आहे. आले लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. काय दिलंय पहा नेक्स्ट क्वेश्चन, a प्लस बी काय दिलंय इथं 225 देन कॉट ए 1 प्लस कॉट ए कॉट बी 1 प्लस कॉट बी इज इक्वल. ओके, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता tan a प्लस बी ही व्हॅल्यू जर आपल्याला दिलेली आहे तर याचं काहीतरी मिनिंग असणार आहे. मग आता जर आपल्याला त्या कॉट 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 आपण आपल्याला इक्वेशन आपण tan मध्ये घेऊन गेलो तर आपल्याला काय होतं, सोपं होतं. मग आपण काय करूया, जे गिवन दिलंय ए प्लस बी 225 पहा, आपण काय करू याचा tan घेऊ. आता तुम्ही म्हणाल सर असं का केलं तुम्ही, सर्वात इम्पॉर्टंट मी इथं काय केलं आपण, कारण याला आपण नंतर कॉटमध्ये घेऊन जाणार आहे म्हणजे याची काहीतरी व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली असणार आहे. ओके, म्हणून हे आपण आधी सॉल्व्ह करतोय. ए प्लस बी इज इक्वल टू, जर तुम्ही इथं पाहिलं तर tan किती होणार आहे 225. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर काय आयडेंटिटी होणार आहे, tan ए प्लस tan बी अपॉन 1 मायनस tan ए इंटू tan बी. आता इथं जर पाहिलं तर tan 225 म्हणजे काय 180 माइन प्लस 45 आलं लक्षात. म्हणजेच इथं जर तुमच्या लक्षात आलं तर हे आहे कंटिन्यू केलं आपण आणि इथे tan, आता tan 180 असल्यामुळे अलाइड अँगल पॅटर्न काय सांगतो, 180 असेल तर चेंज करू नका, tan tanच राहतो. tan कोणाला घेऊन बाहेर पडला 45 ला. बरं 180 प्लस म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये तुम्ही गेलात आणि 180 प्लस थर्ड क्वाड्रंट मध्ये tan पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पॉझिटिव्ह सिम्बॉल होणार आहे म्हणजे इथे काय आलं 1 आलं. आलं लक्षात. मग इथे जर 1 आहे तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे काय tan a प्लस बी सॉरी tan a प्लस tan b इज इक्वल टू 1 मायनस tan a इंटू tan b. आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात काय या दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे. आलं लक्षात. म्हणजे इथं 1 आपण पुट केलं त्यामुळे tan ए बी ची व्हॅल्यू या पद्धतीने आपण रिप्लेस करू शकतो. ठीक आहे. आता आपण आपल्या प्रॉब्लेमकडे जाऊ. कॉट म्हणजे काय 1/tan. ओके, अपॉन 1 प्लस 1/tan. ओके, इंटू 1/tan b. इथं 1 प्लस 1/tan b. ओके, बेसिक. आता याची व्हॅल्यू काढायची मग खाली येऊया आपण. आता इथं बेस सेम करून घेऊ 1/tan a. इथं जर पाहिलं गेलं तर हा बेस सेम नाहीये, बेस सेम करावा लागेल tan a प्लस 1 tan a प्लस 1. ओके, आणि डिवाइडला tan a. ओके, इज इक्वल टू पहा काहीच करत नाही वेगळं tan b अपॉन, जर इथं पाहिलं तर बेस सेम नाहीये परत बेस सेम करावं लागेल tan b प्लस 1 अपॉन tan b. आता इथं जर पाहिलं तर याचा आणि बेस याचा सेम आहे, इथं आणि याचा बेस सेम आहे म्हणजे आता हा जो फ्रॅक्शन तयार झाला हा काय तयार झाला 1/tan a इथं इंटू a सॉरी. ओके, tan a इंटू 1/tan b. इथं प्लस 1 आहे इथं पण प्लस 1. ठीक आहे. ओके, आता यांचं मल्टिप्लिकेशन, आता मल्टिप्लिकेशन करताना न्यूमरेटरनी न्यूमरेटरला करतो आणि डिनॉमिनेटरनी डिनॉमिनेटरला करतो. ओके, म्हणजे आता इथं काय होईल मल्टिप्लिकेशन 1/, इथं पाहिलं गेलं तर पहा tan a प्लस 1 होता त्याला मल्टिप्लायला tan b प्लस 1 असणार आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन जर पाहिलं गेलं तर काय होईल पहा इथं tan, आता हा याला मल्टिप्लाय जाणार. ओके, tan a tan b आणि tan a ला पण जाणार मल्टिप्लाय म्हणजे काय झालं tan a इंटू tan b प्लस tan a. ओके, ठीक आहे. आता 1 निघाला प्लस tan b. ओके, 1 नी tan ला केला आणि 1 नी याला केला प्लस 1. मग आता जर तुम्ही पाहिलं तर tan a इंटू b आहे, tan a प्लस b ची व्हॅल्यू आत्ताच आपण पाहिलेली आहे. tan a प्लस b ची व्हॅल्यू काय पहा tan a
इंटू टॅन बी प्लस टॅन ए प्लस बीची व्हॅल्यू, टॅन ए प्लस बीची व्हॅल्यू आताच आपल्याला मिळाली काय, 1 - टॅन ए टॅन बी, याची व्हॅल्यू 1 - टॅन ए टॅन बी ही पलीकडून उचलली आपण, आलं लक्षात. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी उचलून घेऊन आलेलो आहे, बाकी बेसिकच गणित सॉल्व्ह करत गेलेलो आहोत. ओके, याची व्हॅल्यू 1 - टॅन ए इंटू टॅन बी आणि हा +1 तसंच आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे का हा या ठिकाणी कट झाला, सेम नंबर ए प्लस बी, टॅन ए बी आणि ए बी, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, 1 आणि 1 2, म्हणजे आन्सर किती आलं 1/2. कळलंय, म्हणजे पर्याय क्रमांक 1/2 ऑप्शन डी. सिंपल क्वेश्चन दिला होता. ह्या पार्टवरनं आपण टॅन ए प्लस बीची व्हॅल्यू काढली, टॅन आणि कॉटला टॅन मध्ये कन्वर्ट केला आणि बेस सेम करत गेलो आणि मल्टिप्लिकेशन करत आलो आणि त्यावरून आपल्याला व्हॅल्यू मिळाली. एकदम सिंपल एक्झाम्पल होतं. ओके, ठीक आहे, जाऊया आपण नेक्स्ट. काय व्हॅल्यू ऑफ कॉस ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, परत कॉस ए मायनस बी, कॉस ए प्लस बी. आता याची जी आयडेंटिटी पहा, ही आयडेंटिटी आपल्याला लक्षात ठेवता आली पाहिजे. ही आयडेंटिटी आपल्याला पाठ करायची काय, कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. ओके, ही जी आयडेंटिटी, ही आयडेंटिटी काय आहे, सॉरी, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी, याला उलट पण तुम्ही लिहू शकता, कॉस स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर ए. ओके, मग आता या पॅटर्न मध्ये आपल्याला जर याला कन्वर्ट करायचं असेल तर आता या ठिकाणी आपण काय लिहूया, कॉस स्क्वेअर ए म्हणजे किती 18 मायनस साइन स्क्वेअर ए. ओके, आता हा आपला ए आणि हा आपला बी आहे. ओके, मायनस ब्रॅकेट टाकलं, हे मायनसचं सिम्बॉल आहे. आता पुन्हा आयडेंटिटी काय, कॉस स्क्वेअर ए म्हणजे 72. ओके, मायनस साइन स्क्वेअर बी म्हणजे कोण आहे ए. आता हे मायनसचं साइन जर आपण आतमध्ये पाठवलं, ओके, मी डायरेक्ट इथून या पॅटर्ननी इथं आलो. ओके, मग आता इथं काय केलं, कॉस स्क्वेअर 18 मायनस साइन स्क्वेअर ए, मायनसचं साइन आतमध्ये गेलं, कॉस स्क्वेअर 72. ओके, प्लस झाला, तर हे मायनस साइन आतमध्ये आलं, साइन स्क्वेअर ए. ओके, साइन स्क्वेअर एला साइन स्क्वेअर ए कट झाला, म्हणजे इथं काय राहिलं, इथून इथं आलं तुम्ही, आता इथून इथं काय, कॉस स्क्वेअर 18 मायनस कॉस स्क्वेअर 72. आता इथं परत आपल्याला आयडेंटिटी यूज करावी लागेल. आता ही जी आयडेंटिटी, ही कोणती आयडेंटिटी पहा, या ठिकाणी मी यूज करतो. आयडेंटिटी काय, ही जी आता आपण पाहिली सेम हाच पॅटर्न, कॉस ए प्लस बी आहे, तशी साइन ए प्लस बी आहे, साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी असं जर असेल तर याचं एक्सपान्शन होतं पहा, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. पण जर तुम्ही इथं कॉस घेतला तर कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए, ही त्याची आयडेंटिटी. मग आता जर तुम्ही पॅटर्न पाहिला तर तुम्हाला हा पॅटर्न आलेला दिसेल, काय पहा, कॉस स्क्वेअर बी कॉस स्क्वेअर ए. ओके, मग आपण याला रिव्हर्स करायचं म्हटलं तर काय होणार आहे, ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे आता इथून तुम्ही इथं कसं जाणार आहे, साइन ए प्लस बी. आता खरं तर ह्या आयडेंटिटीनुसार हा बी आहे तुमचा आणि हा ए तुमचा, ए प्लस बी म्हणजे काय होणार आहे 72 प्लस 18. ओके, इंटू साइन 72 मायनस 18. ओके, मग आता इथून इथं बेसिक माहिती तुम्हाला, साइन 72 आणि 18 90 इंटू साइन 72, 12 8 गेले 4 आणि 7 1 गेला 5, 54. साइन 90 ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू साइन 54, 1 ने मल्टिप्लाय केलं साइन 54, ऑप्शन बी. कळलंय, तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. त्यासाठी आता तुम्हाला महत्त्वाच्या आयडेंटिटी ज्या लक्षात ठेवायच्या त्या कोणत्या आहेत, तर त्या ह्या आहेत आणि परत ह्या पण आहेत. ह्या आयडेंटिटी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, रिव्हर्स वापरलेले आहेत. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, काय दिलंय पहा. आता हा एक सिंपल क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही म्हणाल सर प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही सिंपल म्हणताय, पण सॉल्व्ह करायला गेल्यानंतर कळते की थोडंसं टफ आहे. आता पहा, काही
प्रॉब्लेम किंवा काही टॉपिक हे असे असणार आहे की ते टफच असणार आहे. आता ते टफ पण काय, खरं तर त्याची प्रॅक्टिस आपण कमी करतो. आता ट्रिगोला आपण 10वी पासून घाबरतो, म्हणून 11वी ला पण आपण त्याचा कमी अभ्यास केला आणि कारण नंबर ऑफ लिस्ट फॉर्म्युलेची जास्त होती. मग आपण 11वी ला पण त्याला बाजूला ठेवला आणि मग आता तो आपल्याला त्रास देतो. दॅट्स इट. एवढंच आहे. बाकी दुसरं काहीच नाही. पण जर तुम्ही ते फॉर्म्युले घेऊन बसलात आणि जर साधारण 1, 2, 3 दिवस जरी तुम्ही दिले आणि सगळे फॉर्म्युले एकदम तोंडपाठ करून टाकले, तर तुम्हाला हे एकदम सिंपल आणि सोपं वाटेल. ओके, ठीक आहे. आणि नंबर ऑफ क्वेश्चनची तुम्हाला काय करावी लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. आता काही टॉपिक सोपे असणार आहे, जसं लॉजिक असेल किंवा मॅट्रिक्स असेल, तर आता हे टॉपिक तुम्हाला सोपे वाटणार आहे. कारण ॲज कम्पेअर हा टॉपिक तुम्हाला थोडंसं सॉल्व्हिंगला जड जाणार आहे. असं तुम्हाला वाटते, खरं तर हा जड नाहीये किंवा अवघडही नाहीये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं काय सांगितलंय पहा, अल्फा प्लस बीटा π/2 आणि अल्फा प्लस गॅमा सॉरी बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू अल्फा, देन टॅन अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी विचारली गेलेली आहे. आता टॅन अल्फा जर मला विचारला गेलेला आहे, तर मग मी काय करेल, ठीक आहे, इकडं पाहूया आपण काय होईल. अल्फा प्लस बीटा, मग आपण अल्फा प्लस बीटा, अल्फा गॅमाला इकडे ठेवून जर बीटाला तिकडे पाठवलं, तर टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. ओके, ठीक आहे. म्हणजे आपण जर अल्फा इज इक्वल टू π/2 ह्या बीटाला तिकडे पाठवलं, जर आपण इथं टॅन अल्फा घेतलं, तर आपल्याला काय मिळणार आहे, इकडं पण टॅन काय घ्यावं लागणार आहे आपल्याला, टॅन अल्फा ला आपण इथं काय म्हणू शकतो, टॅन π/2 मायनस बीटा. आता π/2 असल्यामुळे टॅनचा काय होणार, कॉट होणार, म्हणजे कॉट, टॅनचा कॉट झाला अलाइड अँगल फॉर्म्युला, तो बीटाला घेऊन बाहेर पडला. π/2 मायनस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणजे टॅन अल्फा इज इक्वल टू कॉट बीटा, जी इथं व्हॅल्यू नाही आहे, म्हणजे आपल्याला काढावी लागेल. कळलं का काय केलं मी इथं, ठीक आहे. मग आता आपल्याला सॉल्व्ह करताना काय करायचं आहे, ठीक आहे. तर आपण इथून या ठिकाणी आलो आणि इथून या ठिकाणी आलो, कारण आपण आपल्याला टॅन अल्फा काढायचा होता. मग आपण याला इकडे पाठवलं आणि टॅन अल्फा काढून घेतला, तर तो कॉट बीटा येतोय. ठीक आहे, काय हरकत नाही. आता इथं जर पाहिलं तर अल्फा आणि बीटाला आपण कंबाईन करू, कारण त्याच्या व्हॅल्यू आपल्याला फिरवता येतील, टॅन अल्फा, कॉट बीटा एक्सेट्रा. कारण गॅमा जर त्याच्यात गेला तर मात्र हार्ड होईल. मग आपण गॅमाला एका बाजूला ठेवू. मग गॅमाला जर आपण एका बाजूला ठेवलं, तरी आयडी काय घेतलंय, बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू अल्फा. मग गॅमाला एका बाजूला ठेवलं आणि अल्फा मायनस काय केलं, बीटा केलं. आणि दोघांचा जर आपण टॅन घेतला, तर टॅन अल्फा गॅमा आणि टॅन इकडे काय आला, अल्फा मायनस बीटा. मग आपण टॅन गॅमा घेतला. आता टॅन ए प्लस बी म्हणजे काय, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. ओके, ठीक आहे. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं, तर टॅन अल्फाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे बा, टॅन अल्फाची काय, कॉट बीटा आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं, टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फाच्या जागी मी काय लिहितोय आता, कॉट बीटा. ओके, इंटू टॅन बीटा. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, टॅन अल्फा मायनस टॅन बीटा. आता प्रोसेस फक्त मोठी आहे, बाकी तुम्ही पटापट करू शकता. 1 प्लस कॉट बीटा इंटू टॅन बीटा, एकमेकाला कॅन्सल होतं. कसं पहा, कॉट बीटा इंटू टॅन बीटा. ओके, इथं कॉट म्हणजे काय, 1 अपॉन टॅन बीटा इंटू इथं कोण आहे, टॅन बीटा. एकमेकाला काय होतात, कॅन्सल राहतो कोण, 1. मग इथं जर 1 राहतोय, तर इथं मी डायरेक्ट 1 लिहिला. मग इथं जर 1 आहे, तर 2 झाला. हा जो 2 आहे, हा टॅन गॅमाला मल्टिप्लाय होईल, म्हणजे 2 टॅन गॅमा इज इक्वल टू टॅन अल्फा मायनस टॅन बीटा, सॉरी टॅन बीटा. आलं लक्षात, ठीक आहे. आता हा 1 प्लस 1 2 याला मल्टिप्लायला आला. आता तुम्ही मला सांगा, टॅन अल्फाची व्हॅल्यू जर तुम्हाला विचारली, तर हा इकडे प्लसला पाठवायचा आहे. म्हणजे सिंपल झालं, टॅन अल्फा इज इक्वल टू, हा इकडे मल्टिप्लायला आला, सॉरी प्लसला आलाय, म्हणजे 2 टॅन गॅमा मायनसचा प्लस झाला टॅन बीटा. ही काय झाली तुमच्या टॅन अल्फाची व्हॅल्यू, जी तुम्हाला काय केली होती, विचारली गेली होती. ओके, 2 टॅन गॅमा, 2 टॅन गॅमा इथे प्लस टॅन बी, ऑप्शन क्रमांक 3 सी. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता.
नेक्स्ट काय दिले इथं ए ग्रेटर दॅन बी, टॅन ए मायनस टॅन बी ची व्हॅल्यू एक्स आहे. ओके ठीक आहे. कॉट ए कॉट बी कॉट बी कॉट ए वाय, तर कॉट ए मायनस बी ची व्हॅल्यू काढा. आता कॉट ए मायनस बी ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर कॉटला आपण टॅन ए मायनस बी ची काढू. जर टॅन ए मायनस बी काढला तर त्याला उलट गेलं तर कॉट ए मायनस बी होतो. ओके, कारण कॉट ए मायनस बीचं परत फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार, जो की थोडासा उलटा आहे. त्यापेक्षा आपण काय करूया, टॅन ए मायनस बी ची जर आपण व्हॅल्यू काढली तर टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. आलं लक्षात? ठीक आहे. आता याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची, टॅन ए मायनस टॅन बी. टॅन ए मायनस टॅन बी सिम्पल मध्ये दिलेले आहे, त्यांनी काय दिला एक्स अपॉन, आता तुम्हाला 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी ची व्हॅल्यू काढायची. टॅन ए इंटू टॅन बी ची व्हॅल्यू कुठून भेटेल आपल्याला, मग आपण सेकंड पार्ट करालो. सेकंड पार्ट काय दिलाय, सिंपल आहे. कॉट बी, कॉट बी म्हणजे काय, कॉट बी म्हणजे 1 अपॉन टॅन बी मायनस कॉट ए म्हणजे काय, 1 अपॉन टॅन ए इज इक्वल टू कोण आहे, वाय. आपण कॉट आणि कॉट बी ला कॉट ए ला टॅन मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता बेस सेम नाही, बेस सेम करून घ्यावं लागेल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन, टॅन टॅन ए मायनस टॅन बी अपॉन बेस सेम करूया, टॅन ए इंटू टॅन बी इज इक्वल टू वाय. बेस सेम करून घेतलं बस. मग आता आपल्याला टॅन ए मायनस टॅन बी ची तर व्हॅल्यू सरळ सरळ दिलेली एक्स, म्हणजे इथं आपण ठेवला एक्स, ही व्हॅल्यूला इकडे बोलून घेतलं वाय, आणि तिकडे कोण राहिला, टॅन ए इंटू टॅन बी. मग टॅन ए इंटू टॅन बी ची तर व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे एक्स अपॉन वाय, म्हणजे हा 1 तसंच प्लस तिकडनं कोण बोलवलं आपण, एक्स अपॉन वाय. आता बेस सेम इथं पण नाही, मग इथं पण बेस सेम करावं लागेल. मग काय होणार आहे इथं, एक्स अपॉन हा वाय इकडे गेला, वाय प्लस एक्स अपॉन कोण, वाय. म्हणजेच आता आपल्याला एक्स अपॉन वाय, वाय आलं. आपल्याला व्हॅल्यू कोणाची विचारलेली आहे, आपल्याला व्हॅल्यू विचारली कॉटची. मग आपल्याला याला काय करावं लागेल, उलट करावं लागेल. ओके, पहिली गोष्ट आपण याला आधी सरळ करून घेऊ. हा एक्स आहे, एक्स इंटू, आता हा उलटा झाल्यामुळे काय होईल, मी डायरेक्ट लिहितो, हा वरती एक्स आहे, हा उलटा होईल, म्हणजे वाय अपॉन एक्स प्लस वाय असंही म्हणू शकतो आपण. आलं लक्षात, वाय अपॉन एक्स प्लस वाय. आता याला उलट करायचंय. याला का उलट करायचे, कारण ही सगळी व्हॅल्यू कोणाची आहे, टॅनची. आपल्याला कोणाची विचारली, कॉटची विचारली, कॉट विचारलं, हे नीट लक्षात ठेवा. मग याला आपण उलट केलं, उलट केल्यामुळे काय झालं, तो एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. ओके ठीक आहे, ही याची व्हॅल्यू आहे, इथं आपण चालू केली. ही व्हॅल्यू कुठंच नाही आहे. ठीक आहे, मग आपल्याला बेस सेम सेपरेट द्यावं लागेल. मग एक्स अपॉन एक्स वाय प्लस वाय अपॉन एक्स वाय, एक्सला एक्स गेला, वायला वाय गेला, म्हणजे 1 अपॉन वाय प्लस 1 अपॉन एक्स, 1 अपॉन वाय प्लस 1 अपॉन एक्स, पर्याय क्रमांक 3. आले लक्षात, सिंपल मध्ये क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिला होता. ओके ठीक आहे, मला वाटतं आला असेल तुमच्या लक्षात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 पहा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये पहा, द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन √3 कोसेक 20 सेक 20 इक्वल टू, तर याची व्हॅल्यू काय असं त्यांनी विचारले. आता सेक आणि कोसेक मध्ये असेल तर मग त्रास होतो, त्यापेक्षा साइन कॉस आपल्याला बेटर जातं. मग आपण काय करू, समजा याला वरती √3 तसाच ठेवला, कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन 20. आलं लक्षात, आपण याला बाजूला लिहू. ठीक आहे, पहा इथून एन्सर इथं चालू केलं, √3 तसाच आहे इंटू 1 अपॉन इथं कोसेकला आपण साइन 20 लिहिलं. ओके, मायनस कॉसला, सॉरी सेकला कॉस मध्ये कन्वर्ट केलं. ओके ठीक आहे, मग आता बेस सेम नाही आहे, बेस सेम करावं लागेल. मग बेस सेम करत असताना आपल्याला काय करावं लागेल, हा इकडे मल्टिप्लायला गेला, हा इकडे मल्टिप्लायला गेला, हा इकडे मल्टिप्लायला गेल्यामुळे काय झालं, √3 कॉस 20 मायनस साइन 20 अपॉन, ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन होणार ना, साइन 20 इंटू कॉस 20 झालं. डन. आता आलो आपण इथं. आता इथे जर पाहिलं तर √3 बरोबर का, आता √3 इथं आहे, √3 कोणाची व्हॅल्यू नाहीये, टॅन. पण जर इथं पाहिलं तुम्ही, आपण याला साइन ए प्लस बी किंवा साइन ए मायनस बी मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं, कशा पद्धतीने पहा, जर मी याला बेस 2 दिला तर पहा, बेस 2 दिला तर प्रॉब्लेम काय होणार आहे, एक्स्ट्राचं 2 आलेलं आहे. पण √3/2 ही साइन 60 ची व्हॅल्यू,
जर साइन 60 इथं जोडतोय तर इथं कॉस 60 आला पाहिजे. मग कॉस 60 म्हणजे किती 1/2. लक्षात. म्हणजे थोडक्यात काय, जर आपण ह्या वरच्या मेंबरला 2 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला खालच्या मेंबरला सुद्धा काय करावं लागणार आहे, 2 ने डिव्हाइड करावं लागणार आहे. लक्षात आलं का मला काय म्हणायचंय? पहा आपण काय केलं, इथं जर 2 आला डिव्हाइडला √3 असं कुठेही आलं तरी लक्षात ठेवा, √3 ला 2 द्यायचं आपल्याला. जर याला 2 दिला डिव्हाइडला तर मला इथे साइन 60 मिळतोय. साइन 60 म्हणजे √3/2. मग साइन 60 इथं असेल तर कॉस 60 आपण इथं दिला तर साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी हा पॅटर्न तयार होईल ए मायनस बीचा. ओके, साइन ए मायनस बीचा. मग इथं 1/2 पाहिजे, मग इथं पण 2 डिवाइडला पाहिजे, इथं पण 2 डिवाइडला पाहिजे. मग वरच्या नंबरला जर 2 ने डिवाइड करायचं असेल तर मला खाली पण 2 ने काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला, तर पहा वरती आपण काय केलं, ह्या टोटलला वर आणि खाली 2 ने डिवाइड केलं. आता वर आणि खाली 2 ने डिवाइड केल्यामुळे इथं काय झालं, √3/2. ओके, √3/2 cos 20 minus 1/2 sin 20 upon sin 20 into cos 20. आता पहा हा 2 एक्स्ट्राचा आणला आपण, हा पण 2 एक्स्ट्राचा आणला, याला पण बेसला किती लावला, 2 लावला. आता एक आयडेंटिटी आपल्याकडे अशी पण आहे, साइन थिटा कॉस थिटा. याला जर 2 असेल तर, जर इथं 2 आता हा एक्स्ट्राचा आहे बरं का, आता याचा आपण पेन बदलूया. हा 2 एक्स्ट्राचा आहे. जर मी इथं 2 एक्स्ट्रा लावला तर काय होईल पहा, 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटाची आयडेंटिटी काय आहे, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. जर दोघांचा थिटा सेम आहे, पहा ही आयडेंटिटी आपण यूज करू शकतो. म्हणजे साइन 20 कॉस 20, याला जर 2 पुढे असेल तर त्याच्या जागी आपण काय लिहू शकतो, साइन 40 लिहू शकतो, कारण याच्या दुप्पट थिटा इथे असतो. मग हा जर 2 मी एक्स्ट्राचा आणलाय तर लगेच मला 2 कुठे द्यावा लागतो, बेसला द्यावा लागतो. लक्षात. पहा इथं फक्त आपण ह्याच फ्रॅक्शन पुरते हे मर्यादित ठेवलंय आणि इथं मात्र टोटल ह्या टोटल फ्रॅक्शनला वरच्याला डिवाइड केलं, खालच्याला डिवाइड केलं. मग इथं एक नवीन फ्रॅक्शन तयार झाला. मग वर खाली सुद्धा आपण इथं करू शकतो. ओके, म्हणजे आता इथं जर पाहिलं तर ही जी आयडेंटिटी आली, इथं काय आलंय, साइन 60 आलंय. ओके, आणि इथं काय आलंय, कॉस 60 आलंय. आता 60 असल्यामुळे पहा साइन ए मायनस बी ची ही काय होईल, आयडेंटिटी तयार होईल. म्हणजेच इथं काय झालं, साइन ए म्हणजे कोणाला 60 मायनस इथं कोणाला साइन 60 20. इथं आयडेंटिटी पहा काय झाली, √3/2 म्हणजे कोण, साइन 60. साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी. म्हणजे जो इथं हा बी आहे तो साइनला आहे. आता इथं जो कॉस 60 होता तो साइन, सॉरी इथं साइन 60 होता तो कॉस 60. कॉस 60 म्हणजेच 1/2. म्हणजे इथं मी 2-3 स्टेप कमी लिहिल्यात, लक्षात येत असेल तुमच्या. पहा इथं मग आता ही जी आयडेंटिटी तयार झाली ही कोणाची झाली, साइन ए मायनस बी ची. आणि खाली जर पाहिलं तर इथं आता आपण काय लिहिणार आहे, साइन 40 का, साइन 2 थिटा. ओके, साइन 2 थिटाची आयडेंटिटी काय, 2 साइन थिटा कॉस थिटा. म्हणजे थोडक्यात काय, या थिटाच्या दुप्पट थिटा इथे असतो. लक्षात. म्हणजे इथं जर थिटा 20 आहे तर तिथं 40 झाला आणि याला काय लिहिलंय आपण, 4 लिहिलंय बेसला. लक्षात. मग आता ही जी आयडेंटिटी ही काय झाली, वरती किती आले, साइन 40 झाले पहा, आणि खाली पण किती झाले, साइन 40. ओके, आणि डिवाइड बाय किती आहे, 4. मग आता याचा न्यूमरेटर आणि याचा न्यूमरेटर कट झाला, म्हणजे इथं 4. आता हा उलटा होईल, म्हणजे 4/1. म्हणजे आन्सर किती मिळालं तुम्हाला, 4. आले लक्षात. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, तर या पॅटर्नने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, 18 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. थिटा नाही आहे मे बी. ओके, ठीक आहे. आयडेंटिटी काय पहा, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू कॉस ए प्लस बी इंटू कॉस ए मायनस बी. ही आयडेंटिटी मला वाटतं याआधी आपण वापरलेली आहे. प्रॉब्लेम नंबर 4. पहा या ठिकाणी आपण ही आयडेंटिटी वापरली, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी म्हणजे कॉस ए प्लस बी कॉस ए मायनस बी. त्याला उलट पण करू शकता तुम्ही. दॅट्स इट. मग या आयडेंटिटीचा वापर करून आता आपल्याला हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा. मग आता कॉस ए प्लस बी याची आयडेंटिटी काय झाली, इथून खाली आपण सॉल्व्ह करतोय. कॉस ए प्लस बी म्हणजे 48 आणि 12 60. ओके, 60 इंटू
कॉस ए मायनस बी, म्हणजे 48 मधनं 12 गेल्यावर 36 इज इक्वल टू, त्याची व्हॅल्यू लिहितोय आपण, इज इक्वल टू कॉस 60 म्हणजे साइन 30 म्हणजे 1/2 इंटू कॉस 36 म्हणजे कॉस, आपण 36 18 दोन्ही 36 म्हणजे आपण इथं कॉस इंटू 18 असंही म्हणू शकतो. ओके, म्हणजे 1/2 इंटू, आता इथं जर पाहिलं तर कॉस 2 थीटाची आयडेंटिटी आपण यूज करू शकतो. कॉस 2 थीटाची आयडेंटिटी काय आहे, जी बाजूला लिहितो इकडं. ओके, कॉस 2 थीटा इज इक्वल टू, साइन मध्ये दिलेली, मग साइनची आयडेंटिटी माहिती पाहिजे आपल्याला, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे या थीटापेक्षा हा थीटा काय असतो, हाफ असतो. आलं लक्षात? ठीक आहे, म्हणजे 2 थीटा, थीटाला आपण यूज करू शकतो. म्हणजे इथं काय झालं, 1 मायनस, ओके, 1 हा 1/2 डिवाइडला आहे, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कोण आहे आता, 18. म्हणजेच याला तुम्ही असंही म्हणू शकता, 1/2 इंटू 1 मायनस 2 ब्रॅकेटमध्ये 2 साइन स्क्वेअर थीटा आहे ना, म्हणजे साइन 18 ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात? म्हणजेच 1/2 इंटू 1 मायनस 2 ब्रॅकेट साइन 18 ची व्हॅल्यू किती आहे, √5 - 1 अपॉन 4, √5 - 1 अपॉन 4, आणि याचा काय, स्क्वेअर. म्हणजे आता एक्झाम्पल काय होईल पहा, 1/2 इज इक्वल टू 1/2 इंटू 1 मायनस 2 ब्रॅकेट आधी आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन खाली 4चा 16. ओके, आता खाली डायरेक्ट 16 होणार आहे, वरती जर पाहिलं तर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे एचा स्क्वेअर किती झाला, 5, प्लस बीचा स्क्वेअर पण लिहू शकतो आपण 1, प्लस, सॉरी आता मायनस, ओके, मायनस 2ab म्हणजे 2 √5 म्हणजे इथे किती आले, 1/2 इंटू 1 मायनस 2 ब्रॅकेट, आता 2 इथे डिवाइड करून टाकू, म्हणजे ह्या 2 इथे केलं 8 आलं, वरती 5 आणि 6 आले. ओके, ब्रॅकेट आहे हे 6 मायनस इथं √5 आहे, 2√5, इथं रायटिंग मध्ये चुकले माझं, 2√5 आहे. ओके, ठीक आहे, अपॉन खाली किती आला, 8. ओके, 2 कॉमन काढून, खाली 2 कॉमन काढून आपण कट करू शकतो परत, 1/2 इंटू 1 मायनस ब्रॅकेट कंप्लीट इथं होईल बा, काय होईल इथं, 2 कॉमन काढले, आतमध्ये किती राहिले, 3 मायनस √5 डिवाइड बाय किती आले, 8, म्हणजे इथे किती आले, 2 याला भागलं 4. आता इथं जर पाहिलं गेलं तर इथं 1 मायनस आहे, 1/2 इंटू 1 मायनस, काय 1 मायनस कोण आहे, 3 मायनस √5 अपॉन 4, मग बेस सेम नाही आहे, बेस सेम करायला जावं लागेल परत, म्हणजे इथं काय होईल, 1/2 इंटू 4 इकडे आला, 4 मायनस हा इकडे गेला, 3 मायनस √5 अपॉन इथं जर पाहिलं तर 4, म्हणजे इथे किती आलं, 1. ओके, 1. ओके, फायनल आन्सर आहे 1, 4 मधनं 3 गेले, -√5 अपॉन 4 दुने 8, 1 -√5 अपॉन 8, पर्याय क्रमांक 1. कॅल्क्युलेशन बेसिक आहे, दिलेली ही सरळ सिंपल आयडेंटिटी इथे यूज केली, कॉस 2 थीटाची आयडेंटिटी वापरली, त्याच्यात व्हॅल्यू पुट केली, आणि ही व्हॅल्यूला फक्त आपण सॉल्व्ह करत गेलेलो आहोत, आणि हे सॉल्विंग फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या जमलं पाहिजे. दॅट्स इट, तुम्हाला ए ऑप्शन मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, काय दिलंय पण नेक्स्ट क्वेश्चन, टॅन थीटा साइन अल्फा कॉस अल्फा साइन अल्फा कॉस अल्फा, अल्फा हा 0 पेक्षा मोठा, 0 आणि 0 पेक्षा मोठा, आणि π/2 पेक्षा लहान, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे, देन द व्हॅल्यू ऑफ कॉस 2 थीटा. आता कॉस 2 थीटाची व्हॅल्यू काढायची आहे पुन्हा एकदा. ओके, ठीक आहे, मग आता साईनला आपण कन्वर्ट केलं, काय साईन म्हणजे, सॉरी टॅन म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू साइन अल्फा मायनस कॉस अल्फा अपॉन साइन अल्फा प्लस कॉस अल्फा. ओके, मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा इकडे आला, हा इकडे गेला, मग आता हा इकडे आल्यामुळे काय झालं, साइन थीटा
इंटू साइन अल्फा प्लस साइन थिटा इंटू कॉस अल्फा इज इक्वल टू, आता हा तिकडं, कॉस थिटा इंटू साइन अल्फा मायनस कॉस थिटा इंटू कॉस अल्फा. आपण काय करू, साइन साइन आहे तर कॉस कॉसला इकडे बोलून घेऊ, म्हणजे याला इकडे बोलवलं म्हणजे काय झालं इथं, साइन थिटा इंटू साइन अल्फा प्लस तिकडनं कोण आलं, कॉस थिटा इंटू कॉस अल्फा इज इक्वल टू, तिकडे कोण आहे, साइन अल्फा, साइनला पुढे घेऊ, साइन अल्फा कॉस थिटा मायनस आता साइन थिटा, पहा हा मेंबर आपण तिकडे पाठवून दिला, साइन थिटा इंटू कॉस अल्फा. ओके, आता ही जी आयडेंटिटी आहे ही कोणाच्या, साइन अल्फा कॉस थिटा कॉस अल्फा, साइन अल्फा कॉस थिटा साइन थिटा कॉस अल्फा, म्हणजे आता ही जर आयडेंटिटी पाहिली तर साइन अल्फा थिटा म्हणजे काय, साइन अल्फा मायनस थिटा. ओके, आणि इथं जर पाहिलं तर साइन सेम, पहा कॉस थिटा अल्फा म्हणजे इथं पण पाहिलं गेलं तर ही काय, कॉस अल्फा मायनस थिटाची आयडेंटिटी. ओके, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर कॉस थिटा दोघांचा सेम आहे, साइन आणि कॉस इक्वल कधी आहे, पाय बाय 4 ला. ओके, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता का पाय मायनस थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. मग पाय बाय 4 आपल्याला व्हॅल्यू थिटाची काढायची आहे, मग आपण पाय बाय 4 ला इकडे केलं, थिटाला तिकडे ट्रान्सफर केलं तर अल्फा मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू थिटा. आणि आपल्याला 2 थिटा पाहिजे, तर आता आपण याला सरळ लिहून घेऊ, याला सरळ लिहिलं, थिटा इज इक्वल टू अल्फा मायनस पाय बाय 4, 2 ने मल्टिप्लाय केलं 2 थिटा, कारण कॉस 2 थिटा पाहिजे आपल्याला, 2 ब्रॅकेटमध्ये अल्फा मायनस पाय बाय 4, त्यामुळे इथं 2 थिटा इज इक्वल टू 2 अल्फा मायनस 2 ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे पाय बाय 4च्या ऐवजी आता पाय बाय 2. जर मी याचा कॉस घेतला, आपल्याला काय करावं लागेल, याला आधी फिरून घ्यावं लागेल, आपण आधी याला फिरून घेऊया, म्हणजे इथं जर पाहिलं गेलं तर काय येणार आहे, 2 थिटा इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये पाय बाय 2 मायनस 2 अल्फा. काय केलं, याला पुढे घेतलं आणि याला मागे घेतलं त्यामुळे साइन चेंज करावं लागलं आपल्याला, इथं मायनसचं साइन. ओके, आता कॉस 2 थिटा मिळालाय, तर कॉस 2 थिटा जस्ट फक्त आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे, याचा कॉस 2 थिटा घेतला म्हणजे कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस मायनसचं साइन, आता हा टोटल ब्रॅकेटमध्ये गेला, मायनस थिटा जर झाला तर पहा बरं का, आता नीट लक्ष द्या, आता याचा टोटलचा कॉस घ्यायचा आहे आपल्याला, याचा जर टोटलचा आपण कॉस घेत असू, ह्या टोटलचा जर आपण कॉस घेत असू तर काय होईल, कॉस मायनस थिटा झाला, मायनस कॉस थिटा असला तरी तो पॉझिटिव्हच असतो, ही आयडेंटिटी काय, कॉस मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा, हा कधीही निगेटिव्ह नसतो, त्यामुळे इथं काय झालं, कॉस पाय बाय 2 मायनस 2 अल्फा. आलं लक्षात, हे फक्त आपण तिथे राईट करून घेतो कारण आपण कॉस घेतो, आणि कॉस पाय बाय 2 असल्यामुळं कॉसचं काय होणार, साइन, आणि साइन कोणाला घेऊन बाहेर पडला, साइन बाहेर घेऊन कोणाला पडणार, साइन घेऊन 2 अल्फाला, साइन 2 अल्फा. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला साइन 2 अल्फा हे आन्सर मिळालेलं आहे. कॉस 2 थिटा इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस 2 अल्फा, पाय बाय 2 असल्यामुळं साइनचा काय झाला, कॉसचा काय झाला, साइन झाला, आणि तो 2 अल्फाला घेऊन बाहेर पडला, पण पाय बाय 2 मायनस अल्फा हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जातो, त्यामुळे कॉस पॉझिटिव्ह आहे, म्हणजे कॉस साइन पण काय असणार आहे, तुमचा पॉझिटिव्ह असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी मिळालेला आहे. आले लक्षात. त्यानंतर आहे नेक्स्ट काय सांगितलं इथं पहा, कॉस बी इज इक्वल टू कॉस ए प्लस सी ए मायनस सी देन टॅन ए टॅन बी टॅन सी आर इन जॉमेट्रिक अरेथमॅटिक हार्मोनिक अरेथमॅटिक जॉमेट्रिक. पाहता म्हणजे जिथून आपली सुरुवात झाली तिथं आपला शेवट होतो, तिथं आपला शेवट होतोय म्हणजे आपला नाही शेवट होते, या सेशनची सुरुवात आपली हार्मोनिक अरेथमॅटिक आणि जॉमेट्रिकने झाली होती, आणि 10वा प्रश्न पण तोच आलेला आहे. ठीक आहे, मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ए सी ए प्लस सी ए मायनस सी,
कॉस आहे. आपण एक सुरुवातीला आयडेंटिटी याच्या आधी एक आयडेंटिटी पाहिली होती पहा. कॉस कॉस ए प्लस बी प्लस प्लस कॉस ए मायनस बी इज इक्वल टू 2 कॉस ए इंटू कॉस बी. ओके, ही आयडेंटिटी होती. आणि कॉस ए मायनस बी, समजा हा मी इथे घेतलं तर मायनस कॉस ए प्लस बी इज इक्वल टू 2 साइन ए इंटू साइन बी. आता ह्या आयडेंटिटीचा वापर का करायचा आपण म्हणतो, जर इथं पाहिलं तर हा जो मेंबर आहे हा वरती आपण एकदा प्लसला घेतला आणि हाच मेंबर एकदा खाली मायनसला टाकला तर काय होतं, आपल्याला ह्या आयडेंटिटी काय करता येऊ शकतात, यूज करता येतात. म्हणजे जर आपण इथं पाहिलं तर ही आयडेंटिटी जर मी वापरली तर मला डायरेक्ट कॉस ए बी आणि साइन ए बी म्हणजे मी डायरेक्ट टॅन ए बी कडं सी कडं मूव्ह होतो. आणि इथं जर पाहिलं तर कॉस 2b आपल्याला आयडेंटिटी माहितीच आहे. कंपोनेंटो डिव्हिडेंडोला जर आपण त्याला टाकलं तर आपल्याला काय आयडेंटिटी मिळते, म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. आणि इथं जर पाहिलं तर कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. ह्या आयडेंटिटीला हा प्लस 1 इकडे जाईल, हा 1 मायनस इकडे जाईल, म्हणजे आपल्याला इथे सुद्धा व्हॅल्यू मिळणार आहे जर आपण त्याचे कंपोनेंटो डिव्हिडेंडो केलं. आता कंपोनेंटो डिव्हिडेंडो म्हणजे काय, ए अपॉन बी इक्वल सी अपॉन डी असं जर असेल तर ए प्लस बी अपॉन ए मायनस बी असं आपण करतो, सी प्लस डी. तर आपण इथे काय करतो, सी मायनस डी, याला आपण कंपोनेंटो डिव्हिडेंडो म्हणतो. ओके, मग आता आपण वरती जर ऍड केलं कंपोनेंटो डिव्हिडेंडो डिव्हिडेंडो कंपोनेंटो असंही आपण करू शकतो. म्हणजे इथं जर पाहिलं तर प्लस जर वरती मी घेतला तर वरती कॉस जाईल, पण वरती मला साइन गेला तर बेटर राहील, कारण वरती साइन अपॉन खाली कॉस आला तर साइन अपॉन कॉस टॅन मी डायरेक्ट लिहू शकतो. म्हणजे वरती मला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ ए मायनस सी हा वरती पाहिजे पहिल्यांदा. मग आपण काय करूया, कंपोनेंटो डिव्हिडेंडो करून याला साइन अल्टर करूया. ठीक आहे, चालेल. काय करूया आपण, इथं काय केलं, कॉस 2b इज इक्वल टू याच्यातच आपण ऍड केलं समजा, वरती मायनस करायचे आणि खाली प्लस करायचे. ठीक आहे, आता याचा बेस जो होता तो 1 होता, हा वरती एकदा मायनसला नेला आणि खाली प्लसला आणला. ओके, म्हणजे -1 अपॉन कॉस 2b प्लस 1 इज इक्वल टू, आता वरती कोण आहे, कॉस ए सी, कॉस ए प्लस सी, यात मध्ये मायनस केला कॉस ए मायनस सी, आणि खाली जर पाहिलं तर कॉस ए प्लस सी, इथं प्लस केला कॉस ए मायनस सी. आता कॉस ए प्लस सी, कॉस ए प्लस सी प्लस कॉस ए, याची आयडेंटिटी आपल्याला डायरेक्ट मिळाली 2 कॉस ए कॉस बी. पहा इथं कोण मिळाला, 2 कॉस ए कॉस बी. ओके, ठीक आहे. वरती जर पाहिलं तर कॉस ए प्लस सी, कॉस ए प्लस सी इथे आहे आणि ए मायनस सी, म्हणजे याच्यात जर आपल्याला इंटरचेंज करायचं असेल तर साइन चेंज करावं लागेल. म्हणजे ठीक आहे, म्हणजे इथं काय होईल, फक्त साइन चेंज करायचे, मायनस 2 साइन ए इंटू कॉस बी. लक्षात, ठीक आहे. सॉरी, साइन वरती, हा सॉरी, साइन बी, आयडेंटिटी पहा नीट, साइन काय बी, मायनसची आयडेंटिटी वापरतो आपण, साइन बी इथं आलो. मायनसचं साइन का दिलं, कारण आपल्या आयडेंटिटीमध्ये ए प्लस बी दुसऱ्यांदा आहे आणि इथं पाहिलं तर ए प्लस बी पहिल्यांदा आहे, म्हणजे आपल्याला हे अल्टरनेट करायचं होतं. आता कॉस बी मायनस 1, हा मायनस जर 1 इकडे आला तर पहा, हा -1 जर इकडे आला तर मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे इथं कोण येणार आहे, बी. ओके, अपॉन बी आहे ना थीटा. ओके, ठीक आहे. आणि प्लस जर असेल तर हा 1 प्लसला तिकडे पाठवला तर 2 कॉस स्क्वेअर बी. काय केलं पहा, हा 1 तिकडे प्लसला पाठवला, ही मला आयडेंटिटी. मायनस मायनस दोन्हीचं काय झालं, प्लस झालं. आता जर इथं पाहिलं 2 ला 2 कॅन्सल झाला, या 2 ला हा 2 कॅन्सल झाला, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन स्क्वेअर बी इज इक्वल टू साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन ए इंटू साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन बी. म्हणजे टॅन स्क्वेअर म्हणजे मिडलची टर्म आहे टॅन. ओके, म्हणजे या मिडलच्या टर्मचा स्क्वेअर हा ह्या दोन टर्मची काय मल्टिप्लिकेशन, आणि हे आपण कुठं पाहिलं होतं, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये. अरिथमॅटिक मध्ये आपण
ए बी आणि सी. जर हे ए पीचा असेल तर आपण काय करतो, मिडलची दुप्पट ही पहिल्याची आणि तिसऱ्याची ॲडिशन असते. आणि हे जर जी पीचा असेल तर मिडलचा स्क्वेअर हा पहिल्याचं आणि तिसऱ्याचं मल्टिप्लिकेशन असतो. तर ह्या आयडेंटिटी आपण यूज केल्या, सॉरी या ठिकाणी यूज केल्या या आयडेंटिटी, आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर मिळालेला आहे. 3 स्टेपमध्ये आन्सर मिळाले. म्हणजे तुमची जर ह्या फॉर्म्युल्यांवर ह्या आयडेंटिटी कमांड जर असेल तर मात्र तुम्हाला सहजरित्या हे प्रश्न काय करता येणार आहेत, सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं तिसरं लेक्चर संपलेलं आहे. प्रॉब्लेम सॉल्विंगला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे, आयडेंटिटीज पाठ करावे लागत आहेत. पण जर तुम्ही लक्षात ठेवलं तर ह्या आयडेंटिटी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये वापरायचे आहेत आणि इतर खूप साऱ्या टॉपिकमध्ये वापरायचे. त्यामुळे ह्या आयडेंटिटी तुमच्यासाठी मस्ट आहेत, गरजेच्या आहेत. ओके, ठीक आहे. तर उद्या भेटू नवीन लेक्चर घेऊन. ट्रिग्नोमेट्री 2चं चौथं लेक्चर असेल ते. ओके, तर कितीही कंटाळा आला तरी सॉल्व्ह करायचं आहे. ओके, बाय बाय. बाकीच्या विषयांचा अभ्यास करा.